लवकर लवकर या जरा. जरा लवकर या, फास्ट. चला, आले असेल सगळे. लेक्चरला सुरुवात करू आपण. ओके, स्टार्ट नाउ. Yes. Good morning to all students. Let us start our lecture here. So, what is the last question? Can you know? Answer शेवटचा क्वेश्चन सांगणे काय होता? एक मिनिट, कुठून यावं लागेल. काय होतं शेवटचा क्वेश्चन सांगा. क्वेश्चन काय सुरू आहे आपला? फाइल सुरू आहे का? बस ठीक. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय करते. संपून जाईल मला वाटायचं चॅप्टर. हो सर. So let's start the lecture here now. Question number 5 मध्ये तुम्ही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 1.5 चा क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट आहे, 4 कंप्लीट आहे, 5 चा सुरू करायचा होता. बघा 5चा क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला. Obtain the simple logical expression for the following. Draw the corresponding switching circuit. म्हणजे स्विचिंग सर्किट पहिले काय करायचं हे तुम्हाला दिलेलं आहे. लॉसचा वापर करायचा. पुन्हा याच्यामध्ये लॉस आहे लक्षात घ्या. पुन्हा वी हॅव टू यूज द लॉज इन दॅट वन. लॉसचा वापर करून त्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर पुन्हा जे शेवटचे स्टेटमेंट असतील त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्याचा स्विचिंग सर्किट काढायचं. तर बघा आता पहिलं काय आहे, टी ऑफ, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये P Q and negation Q. P or Q and negation Q. तर याच्यामध्ये काहीच नाही, एकदम सिंपल. तुम्हाला मी हे 4 लॉस व्यवस्थित सांगितलेले हे लक्षात घ्यायचं. बघा हे लॉ म्हणजे असोसिएटिव्ह लॉ, त्यानंतर कोणता लॉ म्हणलं डिस्ट्रीब्युटिव्ह, त्यानंतर कोणता कॉम्प्लिमेंट, त्यानंतर कोणता आयडेंटिटी. हे 4 लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय,
सेम ऑपरेटर असतील तर त्यावेळेस असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे बाहेर और मध्ये अँड डिफरंट असतील तर डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणजे एखादी स्टेटमेंट मध्ये और पुन्हा त्याचं निगेशन असताना ट्रू, एखादी स्टेटमेंट मध्ये फॉल्स. आयडेंटिटीजचं तुम्हाला माहिती आहे पी और टी चा आयडेंटिटी घेता आपल्याला पी एंड टी चा घेता येईल, पी और एफ चा घेता येईल आणि पी एंड एफ चा घेता येईल. हे व्यवस्थित सांगितलेलं आहे, एकदा तुम्हाला लक्षात असतील. आता या क्वेश्चन नंबर 5 मध्ये याचा वापर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करून दिलं मी. आता बघा याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचा लॉसचा वापर करून. तर मग आता आपण याला व्यवस्थित घेऊ. वी हॅव पी और क्यू अँड निगेशन क्यू. याला जर तुम्ही पाहिलं तर हा पी और ऍज इट इज आणि या ब्रॅकेट मध्ये बघा स्टेटमेंट मध्ये अँड आणि पुन्हा या स्टेटमेंटचा काय आहे निगेशन आहे. बघा स्टेटमेंट मध्ये अँड पुन्हा या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे काय असेल मध्ये अँड असताना कसा चेक करायचा की समजा हा जर ट्रू असेल तर हा काय असेल फॉल्स असेल. ट्रू अँड फॉल्स काय असेल फॉल्स असेल. किंवा हा जर फॉल्स असेल तर हा ट्रू भेटणार तरी तुम्हाला काय भेटणार फॉल्स म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ. क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे तुम्हाला काय भेटणार नेहमी काय भेटणार फॉल्स. बरोबर आहे. हे बघा रूल कॉम्प्लिमेंटचा पी अँड निगेशन पी फॉल्स, पी और निगेशन पी नेहमी काय भेटणार त्याच्यामध्ये पी च्या जागी क्यू वापरला क्यू अँड निगेशन क्यू सुद्धा काय भेटणार फॉल्स. त्याच्यामुळे फॉल्स आला. पुन्हा आयडेंटिटी रूल तिथे चेक करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा पी च्या जागी ट्रू ठेवा तर ट्रू और फॉल्स और मध्ये काय असतो एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतो. पीच्या जागी मी फॉल्स ठेवलं तर फॉल्स और फॉल्स म्हणजे पुन्हा काय फॉल्स. याचा अर्थ काय पीच्या जागी ट्रू ठेवताना ट्रू भेटला, पीच्या जागी फॉल्स ठेवताना फॉल्स भेटला. म्हणजे जे आपण पीच्या जागी ठेवले पुन्हा तेच भेटायले म्हणजे पी इटसेल्फ म्हणजे फक्त काय पी और एफ म्हणजे कोणता पी. तर पहिल्यांदा इथे लावा लागेल कोणता लॉ वापरला इथे आपण क्यू अँड निगेशन क्यू मध्ये वापरला कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ वापरला आणि त्याला कोणता लॉ वापरला बाय आयडेंटिटी. आता मला सांगा पुन्हा याला सॉल्व करता येतो का नाही. दोनच लॉ असतील पुन्हा याला सॉल्व करता येणार नाही. म्हणजे देखो याचा स्विचिंग सर्किट म्हणजे आता याचा फक्त स्विचिंग सर्किट कसा असेल देखो स्विचिंग सर्किट इज कसा असेल स्विचिंग सर्किट फक्त एकच स्टेटमेंट आली पी तर काय भेटतं आपण S1 याला काय लावायचं छोटी बॅटरी छोटा लॅब. ते पहिला प्रश्नाचा आन्सर आला का लक्षात समजलं. येस हो सर. सिंपल आहे सर. याच्यासाठी काय माहिती पाहिजे तुम्हाला मी आता सांगितलं 1.4 चा शेवटचा क्वेश्चन पासून 1.5 मध्ये दोन्ही मध्ये महत्त्वाचे काय तुम्हाला लॉस. त्या लॉस वर मी एक एक्स्ट्रा लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा तुमच्या मागचे सगळे लेक्चरचे रेकॉर्डिंग मी पाठवलेली आहे. त्यामध्ये लॉस वर मी एक्स्ट्रा सेपरेट लेक्चर घेतलं का कारण याचा यूज 1.4 आणि 1.5 चा प्रश्नामध्ये यूज होतो. त्यामुळे ते लॉस तुम्ही आता नाही अजून जर नाही बघितलं असतील तर तो लेक्चर आवर्जून पहा तर तुम्हाला लक्षात येईल किती महत्त्वाचा आहे. तर हा दोनच लॉ मध्ये याचा खेळ संपला. पहिला क्वेश्चन संपला. आता आपण दुसरा क्वेश्चन घेतो. बघा दुसरा क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 2. याचा पूर्ण काही शिकवत पडणार नाही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बोलला निगेशन पी अँड क्यू P and Q पुन्हा और and negation Q ऑडियो म्यूट करा तुमचा और P and negation Q. मग याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर शेवटी असं काय करायचं सर्किट डायग्राम काढायचा. कळतंय का त्याला सिम्प्लिफाय करायचं शेवटी असं काय करायचं सर्किट डायग्राम काढायचं. कसं येईल बघा काय काय कसं करता येईल पहिले जवळ करून बघू कसं करता येईल. वी हॅव क्वेश्चन बरोबर का चेक केलं मी बरोबर आहे. आता तीन स्टेटमेंट आहे. तीन स्टेटमेंट म्हणजे कसं लक्षात घ्यायचं की ब्रॅकेट मध्ये पहिली स्टेटमेंट या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दुसरी स्टेटमेंट या तिसरी ब्रॅकेट मध्ये तीन स्टेटमेंट. तिन्ही स्टेटमेंट मधून सेम ऑपरेटर आहे और सेम ऑपरेटर असताना तुम्हाला मी आता सांगितलं कोणता लॉ सांगा. सेम ऑपरेटर असताना कोणता लॉ
सेम ऑपरेटर असताना कोणता लॉ सांगा? डिस्ट्रीब्यूट असोसिएटिव्ह. वैष्णवी राऊत असोसिएटिव्ह असं नाही. सेम ऑपरेटर असताना असोसिएटिव्ह, डिफरंट असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह. आणि कॉमन काढणे म्हणजे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह. लक्षात घ्या सेम ऑपरेटर आहे बघा. ई ब्रॅकेट हे तीन स्टेटमेंट मध्ये ऑपरेटर काय ऑर, मध्ये ऑपरेटर काय ऑर. असोसिएटिव्ह सेम ऑपरेटर असताना, डिफरंट असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह, किंवा कॉमन काढणे म्हणजे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह. लक्षात घ्या बाहेर ऑर मध्ये अँड डिस्ट्रीब्युटिव्ह, बाहेर अँड मध्ये ऑर डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉमन काढला काही आपण तरी काय डिस्ट्रीब्युटिव्ह. तर लक्षात घ्या सध्या तुम्हाला असोसिएटिव्ह वापरते. असोसिएटिव्ह मध्ये आपण असे दोन व्यक्तींना जवळ करतो, इथून आपल्याला काहीतरी कॉमन काढता आला पाहिजे. तर बघा पहिले दोन मध्ये काय कॉमन आहे का? आहे. निगेशन पी अँड निगेशन पी अँड कॉमन आहे. म्हणजे या दोघांना जवळ करून याला काय करायचं बाहेर ठेवायचं. म्हणजे कसं बघा निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू या दोन लोकांना जवळ केलं, या दोन लेखांना जवळ करून तिसऱ्याला बाहेर ठेवलं पी अँड निगेशन क्यू ला. असं केलं म्हणजे कोणता लॉ वापरला? बाय असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉ वापरला? बाय असोसिएटिव्ह लॉ प्रमाणे केलं. मग त्यानंतर असोसिएटिव्ह नंतर तुम्हाला मी सिक्वेन्स सांगितलं. असोसिएटिव्ह आला की डिस्ट्रीब्युटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह आला की कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट आला की आयडेंटिटी. आता इथून चार रूल सरळ यूज होणार. आता बघा त्या दोघांमध्ये कॉमन काढता आणून दोघांना जवळ करून तिसऱ्याला बाहेर ठेवलं म्हणजे असोसिएटिव्ह वापरलं. आता कॉमन काय दोघांमध्ये? निगेशन पी अँड. तर बघा निगेशन पी अँड निगेशन पी अँड. माझ्याकडे रेड पेन आहे का बघून घेऊ तुम्हाला लक्षात येईल छान रीती. बघा दोन्ही मध्ये बघतो कधी दुसरा असेल तर काय तुम्हाला समजायला की काय सांगायला त्याच्यात बघा. इथून निगेशन पी अँड आणि इथून निगेशन पी अँड कॉमन काढला. कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये इथे काय होतला क्यू, मध्ये काय राहिला ऑर, आणि इथे काय राहिला निगेशन क्यू. कॉमन काढला पुन्हा हा ऍज इट इज. कॉमन काढणे म्हणजे कोणता लॉ? बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या नंतर कोणता लॉ असतो? कॉम्प्लिमेंट लॉ. कारण का तुम्हाला इथे आला असेल क्यू ऑर निगेशन क्यू. स्टेटमेंट मध्ये ऑर पुन्हा त्याचे निगेशन. एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर निगेशन असं असेल तर ऑर मध्ये असताना हा जर ट्रू असेल तर हा फॉल्स असेल तरी काय भेटणार? ट्रू भेटणार. हा फॉल्स घेतला तर हा ट्रू तरी काय भेटणार? ट्रू. तर हा भेटणार ट्रू. और पी अँड निगेशन क्यू कोणता लॉ वापरला मी? असं त्या ब्रॅकेट मध्ये ठेवलं की ब्रॅकेटचा सॉल्व्ह केला असा आला, पुन्हा ही ब्रॅकेट मध्ये असा आला बाय कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय म्हणतो तुम्हाला मी? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ कसा वापरायचा बघा. निगेशन पी अँड टी. निगेशन पी ला समजून घ्या. तुम्हाला एकच टेक्निक असा कन्सिडर करा. पी अँड टी मध्ये काय असतं बघा. पी च्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू ट्रू. पी च्या जागी फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड ट्रू काय तो फॉल्स. म्हणजे जे पी च्या जागी ठेवाले पुन्हा तेच भेटाले. म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ. आता याच्यामध्ये स्टेटमेंट काय? निगेशन पी. निगेशन पी अँड टी में स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे कोणती? निगेशन पी. त्याला आयडेंटिटी रूल इथे ऑर पी अँड निगेशन क्यू बाय कोणता लॉ? आयडेंटिटी. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पुन्हा लॉ वापरता येईल. कोणता वापरता येईल बघा. बाहेर ऑर आणि ब्रॅकेट मध्ये अँड डिफरंट आहे तर पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह. एखाद्या वेळेस दोन ते तीन वेळेस जरी आला तरी काय अडचण नाही. तुम्ही म्हणतो सर वरी वापरला काय काय नाही. एखादा रूल दोन ते तीन प्रमाणे दोन तीनदा सुद्धा युज होऊ शकतो. असं नाही की एकदा वापरला म्हणजे संपलं त्याचं काम. आता इथे सुद्धा बघा बाहेर ऑर मध्ये अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिफरंट असताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये कसं असतो? पहिले निगेशन पी ऑर पहिले पी ला वाटून द्यायचा, मधला अँड आणि पुन्हा काय हा निगेशन पी ऑर हा निगेशन क्यू ला वाटून द्यायचा. याला वाटून दिलं. कोणता वापरला? बाय डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युशन नंतर काय असतो? ते सिक्वेन्स आणणार. डिस्ट्रीब्युशन नंतर काय असते? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट नंतर काय असते? आयडेंटिटी. कॉम्प्लिमेंट रूल तयार झाला की नाही? तो निगेशन पी और पी म्हणजे काय? पी और निगेशन पी मध्ये ऑर असेल तर नेहमी काय भेटणार? ट्रू. बरोबर. क्यू और निगेशन क्यू म्हणजे काय? ट्रू. तसंच पी और निगेशन पी म्हणजे ट्रू. ट्रू अँड निगेशन पी और निगेशन क्यू बाय कोणता लॉ?
कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंटच्या नंतर आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय, याला पूर्ण ब्रॅकेटला एका स्टेटमेंट कन्सिडर करा. पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट. मग आता याच्या जागी पहिले ट्रू ठेवा. तर ट्रू अँड ट्रू काय भेटतो, ट्रू. नंतर फॉल्स ठेवा. फॉल्स अँड ट्रू म्हणजे काय, फॉल्स. म्हणजे इथे जे ठेवायला पुन्हा तेच भेटायले. म्हणजे याचा अर्थ आहे टी अँड निगेशन पी और निगेशन क्यू मध्ये ही ब्रॅकेट पुन्हा इटसेल्फ म्हणजे ही स्टेटमेंट पुन्हा इटसेल्फ म्हणजे काय, निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे कोणता रूल वापरला, आयडेंटिटी. आता तुमची इच्छा जरी असेल तरी तुम्हाला पुढे वापरता येणार नाही. तर निगेशन पी और निगेशन क्यू चा सर्किट डायग्राम काढायचा. त्याचा सर्किट डायग्राम कसा असेल सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही काय और आहे, दोन्ही एकमेकाला पॅरलल. इथे दाखवतो बघा सर्किट डायग्राम. निगेशन पी निगेशन क्यू म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश एकमेकाला काय आहे ते पॅरलल. पण पुन्हा कुठेतरी असे बॅटरी लावायची, कुठेतरी एक लॅम्प लावायचा. क्वेश्चन नंबर कळाला? येस, टेल मी नाउ. क्वेश्चन नंबर 2 लक्षात आला? हो सर. यस सर. हो सर. सांगितलं तुम्हाला मी. असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंटरी. यस सर. बाहेर और मध्ये अँड डिफरंट असेल तर पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. पुन्हा डिफरंट असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर कॉम्प्लिमेंट नंतर अँड. त्याच्यानंतर वापरायची गरज नाही पडली. संपला. क्वेश्चन नंबर very simple. Now to proceed to the next question of that one. Here now what is the next question? Question number 3. हे पण तसंच आहे. वाटतं शेवटचा क्वेश्चन आहे का? हो, शेवटचाच क्वेश्चन आहे, 5वा म्हणजे संपलाच तो. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला करता येईल, बघू शकता पुढील पण क्वेश्चन नंबर 3 पहिले करून घ्या. काय करता येईल त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये. क्वेश्चन नंबर 3 ची स्टेटमेंट बघा. संपला. 7 चॅप्टर संपून जाईल. उद्यापासून नवीन चॅप्टर सुरू होईल. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय, पी और निगेशन क्यू पुन्हा और निगेशन आर ब्रॅकेट क्लोज आणि पुन्हा और पी और क्यू एंड आर. राइट, पी और क्यू एंड आर असा. तर बघा काय करता येईल त्यामध्ये. असा नाही, असा आहे पी और निगेशन क्यू और आर पुन्हा और पी एंड और क्यू एंड आर. आणि बहुत सिंपल सिंपल. बघा काय करता लक्षात घ्या. तुम्हाला मी काल एक लॉ सांगितलं होतं, डिमॉर्गन्स लॉ. जर तुम्हाला आठवत असेल तर काय होतं ते डिमॉर्गन्स लॉ आहे की तुमच्या लक्षात सांगा बरं. डिमॉर्गन्स लॉ लक्षात आहे का? आहे का? आहे. कोणता काय म्हणतो ते डिमॉर्गन्स लॉ? डिमॉर्गन्स लॉ काय म्हणतो, एखादी स्टेटमेंट मध्ये काय म्हणतो, निगेशन ऑफ पी अँड क्यू असतील तर निगेशन ऑफ पी अँड क्यू ला काय देईल तुम्हाला, निगेशन पी अँड चा और निगेशन क्यू. किंवा जर निगेशन पी अँड निगेशन क्यू असेल तर यावेळेस काय करता येईल, दोन्ही मध्ये निगेशन कॉमन. इथे पी अँड असेल तर इथे और आणि क्यू असा पण वापरता येईल. उलटा पण वापरता येईल. असा असताना असा वापरता येईल किंवा असा असताना असा वापरता येईल. हे लक्षात आलं पाहिजे. इथे सुद्धा बघा तोच लॉचा वापर आहे. कसा व्यवस्थित वापरायचा बघा. वी हा negation Q और negation R आते ब्रैकेट और P और Q and R लॉजिकल इक्विवेलेंट. आता काय असेल याच्यात बघा. या ठिकाणी सर्वात पहिली P और निगेशन Q और निगेशन R जर पाहिलं तर निगेशन Q और निगेशन R इथे बघा हा असा निगेशन Q म्हणजे हे दोन असा झाला. निगेशन Q और निगेशन R. तर या ठिकाणी तुम्हाला काय करते, दोन्ही मधून निगेशन कॉमन. इथे Q और असेल तर मध्ये काय असेल अँड R. हे जरा डी मॉर्गन्स रूल नुसार मला याला असं येते. तर बघा
P or as it is negation Q or negation R या दोन्हीमध्ये negation common आणि मला लिहिता येईल R Q and R कळालं दोन्हीमध्ये negation common Q आणि R चा काय झाला and R कोणता लॉ डी मॉर्गन्स लॉ पुन्हा ही स्टेटमेंट आहे P or Q and R ही स्टेटमेंट as it is इथे लॉ वापरला बाय डी मॉर्गन्स लॉ डी मॉर्गन्स लॉ नंतर तुम्हाला कळलं असेल आता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं दोन्हीमध्ये बघा P or या ब्रॅकेट मध्ये सुद्धा P or दोन्हीमध्ये P or कॉमन आहे कॉमन काढला मी P or तर ब्रॅकेट मध्ये काय उरलं बघा इथे उरला निगेशन ऑफ Q and R इथे काय उरला मध्ये or आणि इथे काय उरला Q and R दोन्हीमध्ये काय कॉमन काढला निगेशन P or कॉमन काढला हे कॉमन काढणे म्हणजे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉमन काढणे म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे सिक्वेन्स कळत असेल डिस्ट्रीब्यूट नंतर काय असतो कॉम्प्लिमेंट आला की नाही बघा तुम्हाला बघा लक्षात आला का ही स्टेटमेंट आहे मध्ये और आहे आणि पुन्हा त्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे ऍक्च्युअली ते असं आहे P और निगेशन P असं आहे P और निगेशन P स्टेटमेंट पुन्हा और निगेशन P नेहमी काय देतो ट्रू कॉम्प्लिमेंट लॉ आठवा ना P और निगेशन P ट्रू P and negation P false आता बघा ही स्टेटमेंट पूर्ण ब्रॅकेटची मध्ये और आणि पुन्हा त्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे कोणता लॉ कॉम्प्लिमेंट नुसार एक आला ट्रू बाय विच लॉ बाय कॉम्प्लिमेंट लॉ कॉम्प्लिमेंट लॉ नंतर लास्ट लॉ कोणता आयडेंटिटी मध्ये कसा वापरायचं P च्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू और ट्रू काय भेटतो ट्रू P च्या जागी फॉल्स ठेवलं तर फॉल्स और ट्रू तर काय भेटेल ट्रूथ भेटेल बघा हा थोडा वेगळा आहे तुमच्यासाठी कळलं का काय लक्षात आलं त्या दोघांमध्ये और एक अँड आहे कॉमन क्वेश्चन जरा बघा क्वेश्चन मध्ये और एक मध्ये अँड आहे और एक अँड आहे मध्ये हे दोघांच्या मध्ये और एक अँड आहे बघा जरा तुमचं पुस्तकात काय और एक अँड आहे जरा बघा पुस्तकात बघून क्वेश्चन नंबर 3 येस लवकर सांगा और एक अँड आहे क्वेश्चन एक पुस्तक आहे तुमच्या समोर जे मुलं ऑनलाईन बघायला त्यांना प्रश्न विचारलो मध्ये और एक अँड आहे हे बघा काही सांगा नाही घेतली का पुस्तक उचलली माझी आवाज येते का घेतलं सांगा काय मध्ये और एक अँड आहे और एक अँड आहे हे बघा काही सांगा नाही पुस्तक नाही का तुमच्याकडे फक्त लेक्चर घेऊन बसले तुम्ही मध्ये और एक अँड आहे काय आहे सांगा मध्ये और एक अँड आहे पुस्तक फक्त येते सगळ्यांना 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय और एक अँड आहे बघा ना जरा 1.5 काढा ना तुम्ही असं काय करायचं 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 मधला मध्ये आहे अँड आपण घेतला और बघा मग सांगायला तयार नाही तुम्ही इथे अँड काय अडचण नाही काहीच अडचण नाही अँड सेम ठेवा फक्त अँड मध्ये काय तुम्हाला अँड असा केल्याने इथे फक्त फरक पडणार इथे अँड आहे और नाही इथे अँड आहे लक्षात घ्या आता इथे ठेवतं ट्रूच्या जागी पीच्या जागी ट्रू ठेवलं तर ट्रू अँड ट्रू काय भेटतो ट्रू पीच्या जागी फॉल्स ठेवलं तर फॉल्स अँड ट्रू काय भेटतो फॉल्स म्हणजे जे पीच्या जागी ठेवले पुन्हा तेच भेटायला म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे काय भेटणार पी पीएनटी मध्ये काय असतो पी बाय आयडेंटिटी लॉ ठीक आहे आयडेंटिटी लॉ वापरला तर आता याचा therefore सर्किट डायग्राम काय असेल therefore सर्किट डायग्राम काय असेल फक्त एका स्टेटमेंट मध्ये फक्त S1 पुन्हा त्याला छोटी बॅटरी छोटा लॅम्प आला का लक्षात समजला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दोघांचा मध्ये अँडच्या जागी आपण और घेतला होता अँड आहे आता बरोबर आला आन्सर आला का मला आन्सर बघा
येस, आला का नाही? सर. मग आता लास्ट क्वेश्चन या एक्सरसाइजचा. मग हा चॅप्टर संपला. उद्यापासून आपल्याला नवीन चॅप्टर पाहता येईल. ठीक आहे. तर लास्ट क्वेश्चन तुम्ही करताय का? बघा बरं जरा करून. एवढे क्वेश्चन मी तुम्हाला करून दिलं. तुमचे काय गायत्री ऑडिओ म्यूट कसा करता माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कशामुळे पाहिले मग? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? P and Q. क्वेश्चन नंबर 4. P and Q and negation P or negation P and Q and R or P and negation Q and R. असे डिस्टर्ब राहणार असेल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मॉल्ल्यामध्ये येतच असतो. आपण त्याला काय करणार? बोला, येईल का लक्षात? करायला येईल का? शेवटचा क्वेश्चन आहे, जरा करून बघता येईल तुम्हाला? बोला, क्लिअर ना? सांगा, करता येईल का? सांगा, करता येईल का? एक दोन हिंट मी देतो, नंतर तुम्ही करा. ठीक आहे? बरं, एक दोन हिंट कशी याच्यामध्ये 2 ते 3 स्टेप मी करून देतो शेवटची. बरं, काय असेल याच्यामध्ये? पहिल्यांदा त्याला घेतलं समजा आपण 3 स्टेप दाखवणार, बाकी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बरं, मी ह्या स्टेप नंतर पाहिलं तर काय बघा, P and Q and negation P or negation P and Q and R or P and negation Q and R. It is logically correct. ठीक आहे. आता याच्यामध्ये काहीच कॉमन नाही कशामध्ये. P and Q and negation P and पण याच्यानंतर वेगळे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आहे, वापरता येणार नाही. मग काय करायचं आता या ठिकाणी? टोका लावायचा. टोका म्हणजे कसा बघा, तर या ठिकाणी पहिल्यांदा इथे बघा, या दोघांना P and Q and negation P म्हणजे स्टेटमेंट आहे पुन्हा निगेशन मध्ये आहे. याला मागे पुढे लिहिते आपल्याला बघा, P and negation P पुन्हा and Q ला इथे लिहिलं, सर्कल आपण या दोघांमध्ये फॉर्म्युला वापरले बघा. या दोघांमध्ये इथे Q and negation P होता ना, आपण काय केलं, पहिले निगेशन P लिहिलं, नंतर Q लिहिला. असा लिहिला म्हणजे कोणता लॉ वापरला आपण? कॉम्युटेटिव्ह. पुन्हा काय मध्ये और negation P and QR or P and negation Q and R. कोणता लॉ? बाय कम्युटेटिव्ह लॉ. इथे कहा बाय कम्युटेटिव्ह लॉ. प्लीज नोट लेस खाली बाय कम्युटेटिव्ह लॉ वापरला इथे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ नंतर काय असतं बघा, आता याच्यामध्ये ते P and negation P झाला, स्टेटमेंट पुन्हा and negation म्हणजे फॉल्स. म्हणजे मी कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. कोणता लॉ वापरला मी? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ नंतर कोणता असतो? आयडेंटिटी लॉ, है ना? हे कॉम्प्लिमेंट झाला. सांगा आता आयडेंटिटी लॉ काय असेल? येस, टेल मी नाउ. F and Q मध्ये बघा, पहिल्यांदा Q च्या जागी ट्रू ठेवला तर ट्रू अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स. म्हणजे तुम्ही इथे काय ठेवा, Q च्या जागी ट्रू ठेवलं तरी फॉल्स भेटणार, फॉल्स ठेवलं तरी फॉल्स भेटणार, म्हणजे नेहमी काय भेटणार? फॉल्सच भेटणार. तर हा फॉल्स मध्ये काय आहे दोघांच्या मध्ये? फॉल्स.
negation P and Q and R, or P and negation Q and R. By which law? By identity law. By identity law. काय करता येईल आयडेंटिटी लॉ करता आले. आता पुन्हा की आता याला काय कन्सिडर करायचं, एक स्टेटमेंट कन्सिडर करायचं लाव बघा. हे पूर्ण एक स्टेटमेंट, याचा डिस्जंक्शन फॉल्स सोबत, म्हणजे पुन्हा तुम्हाला कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. याच्या जागी ट्रू ठेवा, पूर्णच्या जागी ट्रू और फॉल्स काय भेटणार, ट्रू. फॉल्स ठेवलं तर फॉल्स और फॉल्स काय भेटणार, फॉल्स. म्हणजे इथे जे तुम्ही ठेवले पुन्हा तेच भेटेल. ट्रू ठेवलं तर ट्रू, फॉल्स ठेवलं तर फॉल्स. याचा अर्थ आहे त्या दोघांमध्ये आयडेंटिटी लॉ काय भेटणार, स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट आयडेंटिटी. negation P and Q and R, or P and negation Q and R. by again double law वापरला आयडेंटिटी चा. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा दोनदा आयडेंटिटी वापरला. पुन्हा आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं बघा, काय करता येईल, कॉमन काढता येईल तुम्हाला. काय कॉमन काढता येईल जरा बघा, काय कॉमन काढता येईल बघा दोन्ही मध्ये. बघा जरा काय कॉमन आहे. स्टेटमेंट बरोबर आहे का, स्टेटमेंट काय चुकायला आपण, P and negation Q and negation P, or negation P and Q and R, or नाही P and, इथे बघा इथे थोडा निगेशन Q नाही पाहिजे, पुस्तकात आहे पण मागच्या सिलेबसला इथे थोडा चेंज आहे. इथे निगेशन Q नसायला पाहिजे, कारण निगेशन Q जर घेतलं तर पुढे आन्सरच येत नाही तुमचं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये मॉडिफाय करा. टेक्स्टबुक मध्ये इथे निगेशन होता, पण आपल्याला इथे निगेशन घेता येणार नाही. काही इथे निगेशन आला तर काहीच कॉमन काढता येत नाही, पुढे सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळे मुद्दाम हा क्वेश्चन मी इथपर्यंत घेतला, कारण तुम्हाला जमणार नाही. हा इथे प्रिंट मिस्टेक असल्यामुळे तुम्हाला मी हे क्वेश्चन सांगितलं इथपर्यंत. तर त्यामुळे इथे निगेशन काढून देऊ आपण. हा निगेशन काढला, हा निगेशन काढला, हा निगेशन काढला, हा निगेशन काढला, हा निगेशन काढला. तर निगेशन काढला तर काम किती सोपं झालं बघा. इथे Q and R आणि ते Q and R दोन्हीमध्ये Q and R कॉमन काढता येईल. कॉमन काढला तर इथे काय होईल, निगेशन P राहिला, मध्ये अँड राहिला, आणि पुन्हा निगेशन P और P हे राहिला, आणि काय अँड Q and R दोन्हीमध्ये काय कॉमन. कॉमन काढणे म्हणजे कोणता, बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बोला आला लक्षात आता. डिस्ट्रीब्युटिव्हचा नंतर काय वापरतील सांगा तुम्ही. तीन दोन स्टेप करायचं आता सांगा. डिस्ट्रीब्युटिव्हचा नंतर काय येणार, यस जे पाहिले डिस्ट्रीब्युटिव्हचा नंतर काय येणार, डिस्ट्रीब्युटच्या नंतर काय येणार, अरे सांगा ना. आतापर्यंत वैष्णवी उत्तर देत होती, वैष्णवी काय येणार डिस्ट्रीब्युटच्या नंतर, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट आला ना, P और निगेशन P स्टेटमेंट मध्ये, और निगेशन P म्हणजे काय भेटणार, ट्रू. ट्रू अँड Q अँड R म्हणजे कोणतं, बाय कॉम्प्लिमेंट. आणि त्याच्यानंतर कोणता, आयडेंटिटी. संपला. आयडेंटिटी म्हणजे काय, ही पूर्ण एकच स्टेटमेंट धरा, याच्या जागी ट्रू ठेवा. ट्रू अँड ट्रू काय भेटतो, ट्रू. फॉल्स अँड ट्रू काय भेटतो, फॉल्स. म्हणजे जे तुम्ही भेटायला ते सेम, म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे Q अँड R या दोघांमध्ये काय नाही, फक्त Q अँड R. बाय विच लॉ, बाय आयडेंटिटी. मग याच्यासाठी त्याचा ट्रू टेबल हे काढायचा, स्विचिंग सर्किट. हा Q म्हणजे काय, S2, त्याला ते काय सिरीज मध्ये आहे. हे तुमचं काय S3. एक बॅटरी लावली, छोटासा लॅम्प लावला. म्हणजे तुम्हाला मी हिंट देणार होतो, पण ते योगायोगाने पूर्ण क्वेश्चन तुम्ही माझ्याकडून सॉल्व्ह करून घेतलेला आहे. कळालं का, आला लक्षात, येस टेल मी नाउ सर. मग याद तऱ्हेने, ठीक आहे. मग याद तऱ्हेने हा चॅप्टर संपलेला आहे. उद्या आपल्याला नवीन चॅप्टर बघता येईल. ठीक आहे, प्रॅक्टिस करा. अजून तुम्हाला जे काही क्वेश्चन नाही आले ते मला विचारा, ते आपण पुन्हा त्याला सॉल्व्ह करण्यात तयार आहोत. फक्त तुम्ही काय करा, शेवटची 1.4 आणि 1.5 चे प्रश्न स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. क्लिअर आहे, आला का लक्षात. स्टॉप करू आपण आता, 2च मिनिट राहिले, मग पुन्हा आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, ओके. ठीक आहे, स्टॉप करू आपण.